पुण्यातील गंगाधाम चौकात काल एका डंपरनं धडक देऊन महिलेचा मृत्यू झाला आणि याच परिसरात आता गंगाधाम परिसरात हे सगळे नागरिक आक्रमक झाले आहेत। या परिसरातली जड वाहतूक बंद करण्यात यावी अशी मागणी हे सगळे करतायत। खरं तर काही दिवसांपूर्वी ही मागणी करण्यात आली होती आणि त्यामुळे सगळी जड वाहतूक बंद करण्यात आली होती। मात्र काल दुपारी झालेल्या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आणि त्यामुळे हे सगळेजण आक्रमक झाले आहेत। साधारण काय मागणी आहे? सगळेजण इथे तुम्ही जमलायत। काल या रस्त्यावर एक अघटित घटना घडली, दुर्घटना घडली आणि ही दुर्घटना कालच नव्हती। काल एक माऊलीला आपला जीव गमवावा लागला। हे रोजचा इथं विषय झालेला आहे। इथं जड वाहनांना बंदी असताना अचानक 23 मार्च 2024 रोजी ती बंदी उठवली गेली आणि आता जड वाहनाची वाहतूक सगळी या रोडने होते। या रोडला जड वाहनांची वाहतूक बंद झाली पाहिजे, कारण गेल्या वर्षभरात 5 ते 6 जणांना मृत्युमुखी पडले आणि किमान 100 वेळा अपघात झालेले छोटे मोठे। हे प्रशासन इथं दिवसभर करतं काय? इथं वाहतूक पोलीस कुठे असतात? वाहतूक पोलीस फक्त काय हप्ते घ्यायला का पावत्या पाडायला आहे? इथं जर मोठे जड वाहनं चालतात तर ते जड वाहनं दिसत नाही का वाहतूक पोलिसाला? आमचं असं म्हणणं आहे प्रशासनाने, काल आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो, आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये हे उत्तर मिळालं काय हा वाहतूक विभागाचा विषय आहे, नंतर हा विषय कोणाचा आहे तर नगरपालिकेचा आहे। तर आम्ही आज असं ठरवलेले सगळे पुण्याच्या नागरिकांनी का आम्ही इथे बसणार, सगळे जे कोणी काही पदाधिकारी असतील किंवा अधिकारी जे कोणी असतील प्रशासनाचे त्यांनी इथं यावं, त्यांनी आम्हाला शब्द द्यावा, त्यांनी ठोस अंमलबजावणी करावी, त्यानंतरच आम्ही इथून उठणार आहोत। या परिसरातल्या आमदार देखील माझ्यासोबत आहे, माधुरीताई मिसाळ। कालची घटना दुर्दैवी होती, एका महिलेला जीव गमवावा लागला आणि आज रस्त्याच्या मधोमध हे आंदोलन करतायत। नेमक्या काय मागण्या आहेत? कालची घटना खरंच खूप दुर्दैवी होती आणि काल ही घटना घडल्यामुळे खरं तर आज हे लोक सगळे आलेत, पण ह्याच्या आधी पण 2-3 वेळा मृत्यू झाला नाही, पण जे मोठे मोठे ट्रक येतात आणि हे येतात त्याच्यामधनं सामान पडून मागच्या वेळेस पण एक 4 दिवसापूर्वीच म्हणजे त्या ट्रकमधलं सामान पडून मृत्यू होण्याची शक्यता होती, ते वाचले लोक। हा रोड कंप्लीट जड वाहनाला बंद केलेला होता। आता हा रोड काल पोलिसांनी आम्हाला असं सांगितलं की आम्ही म्हणलं की हा जर रोड जड वाहनांना बंद केलाय तर इथून येतात कशी वाहनं? तर त्यांनी असं सांगितलं की 21 आणि 22 तारखेचा त्यांनी आम्हाला GR दाखवला की आम्ही इथं परमिशन दिलेली आहे। आता ही पोलिसांनी कुठल्या भरोशावर परमिशन दिली, कुणाला विचारून परमिशन दिली, कुठला सर्व्हे केला, कुणाच्या सांगण्यावरनं परमिशन दिली, हे आमचं ॲलिगेशन आहे। कारण इथं राहणाऱ्या सगळ्या लोकांचा जीव धोक्यात घालून पोलिसांनी ही कुठल्या भरोशावर ही परमिशन दिली? मागच्या महिन्यातच या सगळ्या रस्त्यावर जड वाहनांना बंदी करण्यात आली होती। पुण्यातल्या अनेक रस्त्यांवर अशी बंदी करण्यात आली आणि अपघाताचं प्रमाण सुद्धा वाढलं। नाही, बंदी केली असताना इथे इतकी गंभीर बाब आहे की काल पोलिसांनी आम्हाला GR दाखवला की नाही आम्ही बंदी उठवली, तर ती कुणाच्या भरोशावर उठवली, कुणाच्या सांगण्यावरनं उठवली, हा मूळ प्रश्न आहे। आज एका महिलेचा इथं जीव गेलेला आहे। इथे संपूर्ण रेसिडेन्शियल एरिया, लोक राहतात आणि असे ट्रक आणि असे डंपर जर ह्या रोडला यायला लागले, मुळात इथे मार्केट यार्ड आहे, खूप मोठी वाहतूक असते, तर त्यामुळे आमचं अलिगेशन तर हेच आहे की लोकांचा जीव धोक्यात घालून ही बंदी उठवण्याचं कारण काय? त्या महिलेसोबत काही संपर्क झालाय? त्यांच्या कुटुंबियांसोबत काही संपर्क झालाय? नाही झाला अजून, मी आता नाही झाला अजून, कारण की ते काल जी मोठी घटना घडली त्यांच्या अचानक ती एवढी मोठी घटना घडल्यामुळे पूर्ण परिवार तो शॉकमध्ये। त्यामुळे पोलिसांची जबाबदारी आहे, महापालिकेची जबाबदारी, कोणाची जबाबदारी? महानगरपालिकेच्या पेक्षा पण ही पोलिसांची जबाबदारी आहे। कारण रोडचं तुम्ही बघाल तर आम्ही मागच्या वेळेस पण त्यांना एक विनंती केली होती की ज्या गाड्या वरनं जोरात येतात तर तुम्ही एकतर पुणे शहरातले जवळजवळ 350 स्पीड ब्रेकर काढून टाकले। इथे सुद्धा आपण वारंवार स्पीड ब्रेकरची मागणी करतोय की वरनं येणाऱ्या गाड्या थोड्या तरी स्पीड कमी होतील, तेही अजून यांनी लक्ष दिलेलं नाही ट्रॅफिकांनी। तर ट्रॅफिक पोलिसांनी येऊन इथे सर्व्हे करावा ना, त्यांनी सांगावं की काय आहे। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं रोडच्या ह्याच्यामध्ये आत्ता तरी इथे काही हे नाहीये, पण महानगरपालिका आणि ट्रॅफिक पोलीस यांनी समन्वयाने इथला प्रश्न सोडवावा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं पाईपलाईनचं काम केलं होतं, आता जवळजवळ 3 महिने झालेले आहेत, परंतु अजूनही तिथं अजून डांबरीकरण केलं नाही आणि फ्रूटवाले, फळवाले, रिक्षावाले सगळ्या अर्ध्या रस्त्यावरून उभे राहतात, त्यामुळे रस्ता अत्यंत छोटा झालेला आहे।
आणि इथून संध्याकाळच्या वेळेस एका रिक्षामध्ये 8-8, 10-10 लोक भरभरून जातात ते वरती. म्हणजे लोकांचं जीव इतकं स्वस्त झालंय का अशा परिस्थितीत. आणि या भागातल्या आमदारांनी सातत्याने इथल्या अतिक्रमणाच्या विषय काढला होता की हा रस्त्यावर फ्रूटवाले बसतात, फळवाले बसतात, हे सातत्याने बसत असल्यामुळे हे लोक फुटपाथ सोडून रस्त्यावर येऊन बसतात. त्यामुळे येणार जाणार लोकांना प्रचंड संध्याकाळच्या वेळेस जर तुम्ही पाहिलं तर ज्यावेळेस लोक वरती रेसिडेन्शियल एरिया मोठा असल्यामुळे लोक जाणारी लोक आहेत ते खूप गर्दी असते, तरी इथं पोलिसांची व्यवस्था नसते. साधारण या सगळ्या मागण्या तुम्ही केल्या. अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये तर आम्ही वारंवार तक्रारी करून थकलेलो आहे. कारण याला पण जो पॅरलल रोड आहे तिथे अख्खे फूड स्टॉल आणि सगळे झालेले आहे. म्हणजे सोसायटीच्या लोकांचे रोड बंद झालेले आहेत. तिथे इतकं अतिक्रमण झालेलं आहे, इतके फूड स्टॉल झालेले आहेत आणि किती वेळा सुद्धा तक्रारी करून त्याच्यावर कारवाई होत नाही. तात्पुरती कारवाई होती आणि परत 2 दिवसांनी स्टॉल लागला. साधारण प्रशासनाने तुमच्याशी काही संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय का आतापर्यंत या अपघाताच्या संदर्भात किंवा तुम्ही केलेल्या तक्रारींसंदर्भात? नाही, आता तरी काही कोणी संपर्क नाही केलेला आहे कालपासून. याच्या पुढची कारवाई सगळ्या नागरिकांसोबत मागणी आहे. वरती PGKM जी स्कूल आहे त्या स्कूलच्या तिथला रस्ता गेली 3 महिने झाले तो रस्ता बंद आहे. 4 महिन्यापासून वाहतुकीसाठी बंद आहे. वरती हजारो नागरिक राहतात, सगळ्यांचे रोज हाल होत आहेत. तो रस्ता अजून कधी होणार आहे? त्याचा काही ड्यू डेट काही आहे का नाही? काहीतरी त्याला अंत आहे का नाही? का नागरिकांचाच अंत बघणार आहेत ते? आणि पावसाळ्याच्या आधी या रस्त्याला बऱ्याच ठिकाणी खड्डे, तर ते खड्डेही बुजवले गेले पाहिजे. पावसाळ्याच्या आधी त्या रस्त्यांचा डागडुजी होणं पण आवश्यक आहे. फोन केलं होतं की हे जे खोदलं ड्रेनेज लाईन एका होत नाही, तर ते म्हणतात आमच्याकडे बजेट संपलंय, जेव्हा नवीन बजेट येणार आहे तेव्हा काम करणार. म्हणजे अजून 4 लोकांचा जीव गेल्यानंतर तुम्ही बजेट आणणार आहे का? तर ह्या रोडवरती यांचं नियोजन आहे. पलीकडे एक खड्डा आहे मोठा. या रोडवरती एक कात्रज-कोंढा रोडला 4 दिवसाआधी एक मुली खड्ड्यात पडून मेली आहे. हे अजून किती जीव घेणार आहे हे प्रशासन? हे म्हणतात ट्रॅफिकवाले म्हणतात कॉर्पोरेशनची जबाबदारी, कॉर्पोरेशन म्हणतात पोलिसांची जबाबदारी. तर आज आम्ही यांच्याकडनं ही खात्री करून घेणार आहे ही जबाबदारी कोणाची आहे. जेपर्यंत हे सांगत नाही तेपर्यंत आम्ही इथनं निघणार नाही. आणि ज्यांची जबाबदारी आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, त्याला सस्पेंड करावे, ही आमची मागणी आहे. साधारण महापालिकेने असा दावा केला होता की सगळी कामं बंद केले आहेत, कामं पूर्ण झाली आहेत. त्या संदर्भात पण बोलण्यासाठी माझ्यासोबत आमदार आहेत. पालिकेने दावा केलाय की हे सगळी कामं शहरातली पूर्ण झाली आणि काल त्यांनी स्थायी समितीची निविदा काढून त्यांनी 98 कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे आता तरी वाटतंय का ही सगळी कामं पूर्ण होईल? मुळामध्ये गेले 2 दिवस माझ्या मतदारसंघामध्ये खूप पाणी भरलं होतं. ज्यावेळेस पाणी भरलं त्यावेळेस निदर्शनास आलं की महानगरपालिकेचे अधिकारी हा खोटा रिपोर्ट देत आहेत. त्यांनी काही केलं नाही. गेले 2 दिवस अधिकाऱ्यांना घेऊन अख्खा मतदारसंघाची पाहणी केली असता लक्षात आले की ड्रेनेज लाईन साफ केलेल्या नाहीत. ड्रेनेज लाईनमध्ये जे कचरा आहे, राडारोडा नाल्यात टाकलेला आहे, झाडं उन्मळून पडतायत. ह्या सगळे आहे तशीच परिस्थिती आहे. खोलीकरण करणार होते नाल्याचं, ते केलेले नाही. नाला जिथे जिथे वळवलाय, जिथे जिथे त्याच्यावर भराव टाकले, अनधिकृत बांधकाम केले, त्याच्या संबंधीची काही उपाययोजना केलेली नाही. रिटेनिंग वॉलच्या म्हणजे जवळजवळ आता माझ्या मतदारसंघात माझ्या निधीतनं मी पूर्ण केलं 40% बांधकाम. महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारची जबाबदारी गेल्या 2 वर्षात घेतलेली नाही. आणि ही जी पुराची परिस्थिती, तर परवा पण ह्यांनी ह्या वरच्या साईडला सगळ्या गंगाधामच्या साईडला ड्रेनेजची कामं कुठंही पूर्ण नाही. जिथे कामं पूर्ण आहेत, जिथे पावसाळी लाईन टाकायला पाहिजे तिथे त्यांनी पावसाळी लाईन टाकलेल्या नाही. सिंहगड रोडला पावसाळी लाईन जिथे टाकतात त्याच्यात केबल टाकलेल्या आहेत. आणि हे निदर्शनास आपल्या आत्ता येतंय. हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कळत नाही. एवढ्या मोठ्या मोठ्या केबल त्याच्यामध्ये टाकल्या गेल्या. आज हे पुणेकरांच्या जीवाशी खेळण्याचं षडयंत्र मी तर म्हणेल महानगरपालिकेचे अधिकारी करतात. साधारण एका महिलेचा कालच्या अपघातात जीव गेला आणि हा जीव फक्त प्रशासनाच्या दिरंगाईमुळे गेलाय असं या सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे. आणि या परिसरात साधारण सगळ्या जड वाहनांना बंदी करण्यात यावी असंही यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.